आपण पुढे जाऊयात। मराठवाड्यात रद्द झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून आज अंतरवाली सराटीत एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बैठकीत ज्यांचे कुणबी दाखले रद्द झालेत ते सर्व नागरिक सहभागी होणार आहेत आणि याच बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडणार आणि सरकारला कोणता इशारा देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आहेत। अक्षय, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? कुणबी दाखले ज्यांचे रद्द झाले त्यांची एक बैठक बोलावण्यात आली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी दाखले रद्द झाल्याची पुढे आलेला आहे आणि या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आज या लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी अंतरवली सराटीमध्ये बोलवलेलं होतं आणि आता हे लोकप्रतिनिधी अंतरवली सराटीत दाखल झालेले आहे आणि बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले निघाले आणि त्या दाखल्याच्या आधारे अनेकांनी निवडणुका देखील लढवल्या होत्या। मात्र जात पडताळणी समितीने या 4 लोकप्रतिनिधीचे दाखले जे ते विविध कारणांमुळे रद्द केलेले आणि त्याचीच माहिती घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी या लोकप्रतिनिधींना जे आहे ते अंतरवली सराटीमध्ये बोलवलेलं आहे। आता लोकप्रतिनिधी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। कोणत्या कारणाने नेमकी हे दाखले रद्द झाले याची माहिती जरांगे पाटील घेतात। यापूर्वीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांनी कालच प्रतिक्रिया दिलेली आहे की सरकारच दाखले देतंय, सरकारनं नोंदी शोधल्यात, मग त्या बोगस कशा, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता आणि बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात हे बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे। अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नक्कीच आता जरांगे कुठला इशारा देणार या बैठकीनंतर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।